मंडळी, जसं की तुम्ही आता पाहिलं असेल थंबनेलवरून की तुमच्यावरती जर गुन्हा दाखल झाला तर तुम्ही काय करायला पाहिजे. बघा बरं का, मी जे काही सांगणार आहे हे तुम्ही त्याचा चांगला बोध घ्या, वाईट नका घेऊ हो. चांगला बोध घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याच्यापासून 4 गोष्टी शिकायला भेटतील. तर एक तर माणसाने सुरुवातीला चुका करूच नाही, बरं का. अशा चुकाच करायच्या नाहीत की ते जेणेकरून आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल किंवा आपल्याला त्या प्रक्रियेला सामोरं जावं लागेल. जसं माझ्याकडून 3-4 चुका झाल्यात, मी 4-5 चुकांना सामोरं गेलोय. काही चुका जाणून बुजून झाल्या, काही चुका घडल्या, काही चुका नकळत करायला लावल्या, काही चुका परिस्थितीमुळं झाल्या. परिस्थिती माणसाला कुठल्याही मार्गाला, कुठल्याही क्षणाला जायला भाग पाडते, हे लक्षात राहू द्या. परिस्थिती माणसाला वाईट कृत्य करायला लावते, माणसाला वेगवेगळ्या मार्गातून पुढे जायलाच लावते. अनेक प्रकारे त्याला वेगवेगळं स्वरूपला येतं, वेगवेगळ्या गोष्टी त्याला पुढे निस्तरावं लागतात. क्षणिक सुख आहे, तेवढ्यापुरतं तुम्ही वाईट मार्गातून पैसे तुमच्याकडे आले तर तुम्ही तेवढ्यापुरतं तुम्हाला बरं वाटतं. वर्ष, 6 महिने, 4 दिवस, पण त्यानंतर तुम्हाला त्याचा 1-1 रुपयाचा हिशोब हा द्यावा लागतो. त्यामुळं वाईट कर्म करताना विचार करूनच करायचे. 1000 वेळा विचार करायचा, 1,00,000 वेळा. प्रश्न असा आहे की जर तुमच्यावर तशी चूक घडली, जर तुमच्यावर काय झालं तसं, तर सर्वप्रथम तुम्ही निडर व्हा, स्वतः मनातून स्ट्रॉंग व्हा की आता आपल्यावरती हे चूक घडली आपल्या मनात आणि आपल्याला ह्या प्रक्रियेला सामोरं जायचंच आहे. बघा बरं का, या प्रक्रियेला आपल्याला सामोरंच जायचंय. बिंदास असं मन एक घट्ट करायचं आणि शांत बसायचं, शांत, एकदम शांत. एक तर ती चूक करूच नाही, बरं का. जर झाली चुकून आणि जाणून बुजून केली तर त्याला काय मग म्हणायचं, चला येईल ते ह्याला भोगायचं. जशी की माझ्याकडून एक चूक जाणून बुजून झाली, एक चूक चुकून झाली, अशा 2-3 चुका माझ्याकडे अशा झालेल्या आहेत. तर त्या चुका तुम्ही करू नका. जर चुकून एखादी चूक झाली तर तिथून तुम्हाला कारवाई होईल. कुठल्याही XYZ मॅटरमध्ये काही होईल, काही होऊ शकतं. कुठल्याही मॅटरमध्ये तुम्हाला काही होऊ शकतं. काही बी कसलेही मॅटर होतील, महसूल विभाग असेल, मनी लॉन्ड्रिंग असेल, बाकी विषय काय असतील, अनेक प्रकारचे विषय आहेत. अनेक प्रकारे काही होऊ शकतं. कुणावर वेळ कशी येईल काही सांगता येत नाही, बरं का. त्यामुळे तुम्ही सर्वांनी काय करायचं, तुम्ही एखाद्यावर कारवाई जर तुमची झाली, तुम्हाला पोलीस स्टेशनमधून फोन आला की बाबा असं असं ये, तुला सजा किंवा तुला बोलवले आहे, तुला कारवाई, तुझ्या विरोधात अर्ज आलाय, ठीक आहे. जायचं समक्ष पोलीस प्रशासनाला विचारायचं, बाबा कोणी तक्रार अर्ज केलाय, काय केलंय. समक्ष जाऊन भेटायचं, बोलायचं. जर समोरचा ज्यांनी कोणी तक्रार केली तर तो जर त्यावेळेला ऐकत असेल, बाबा काय तुझं असेल, तुझा काय विषय असेल, आपापसात मिटवून घेऊ आपण काय FIR किंवा दाखल करू नको, एक रिक्वेस्ट करायची त्यावेळेला सुरुवातीला. जर फोन आल्यानंतर जायचं, जे कोणी फिर्यादी असेल त्याला सर्वप्रथम हात जोडून माफी मागायची. बाबा काय चुकलं असेल माझ्याकडून, तुझं काय नुकसान झालं असेल, जर काय तुला माझ्यामुळे त्रास झाला असेल तर त्याबद्दल सर्वप्रथम त्याचे पाय धरायचे. तिथंच पोलीस स्टेशनलाच पायच धरायचे. पाय धरण्याशिवाय पर्यायच नाही तुम्हाला. पाय धरायचे, बाबा काय चुकलं असेल त्याच्या पाया पडायचं, मला माझं मिटवून घे, मला काय पुढे ह्याच्यात जायचं नाही. आणि जर तसंच केल्यानंतर तो जर व्यक्ती फिर्यादी जो कोण असेल तो ऐकत नसेल, नाही बाबा म्हणणार की बाबा मला हे तुझी जिरवायचीच आहे. कसं असतं, ज्या वेळेला जो फिर्याद देतो त्याला कोणीतरी सांगितलेलं असतं, म्हणजे आपल्या विरोधातले जे लोक आहेत ते त्याला कोणीतरी सांगितलेलं असतं त्यावेळेला. बघा बरं का,
आपल्या विरोधात जे लोक आहेत त्यावेळेला त्याला कोणतरी सांगितलेलं असतं की याच्यावरती गुन्हा दाखल कर आणि ह्याची जिरव. जसे की मला केलं होतं तसं. माझ्या विरोधात जी लोक होती ते मला माझ्या विरोधात त्यांनी केस दाखल केली, अटक केली आणि माझी जिरवली त्यांनी. हा सत्य परिस्थिती आहे. ते त्यांनी जिरवली. जसं की तुम्ही जाऊन डायरेक्टली बाबा हात जोडून माफी मागा, तसं तुम्हाला नसेल. त्यांनी जर नाही ऐकलं, जर झालंच यदा कदाचित पुढे त्याने केलंच समजा, ठीक आहे, एफ-आय-आर जर झाली, दाखल झाली, अटक, अरेस्ट केलं पोलीस प्रशासनाने, तर ठीक आहे, अटक झाली तरी तुम्हाला 2-3 दिवस कस्टडी मिळेल, पोलीस कस्टडी मिळेल. त्या कस्टडीमध्ये अजिबात निगेटिव्ह विचार घ्यायचा नाही. हा 3-4 दिवस कस्टडी मिळते तुम्हाला, कुठल्याही गुन्हा स्वरूपात असो 4-5 दिवस कस्टडी मिळते. त्या कस्टडीच्या त्या 5-6 दिवसामध्ये माणसांनी डगमगायचं नाही. आपण चूक केली ना चूक, मग निस्तरायची, खचून जायचं नाही, डोक्यात विचार आणायचे नाहीत वाईट वंगळ, आणि वेगवेगळं असं मानसिकरित्या आत्मविश्वास तुम्ही तुमचा हे करायचं नाही आत्ताच. कारण असे प्रकरण बरेच होऊन गेलेत. मी सुद्धा वैयक्तिक माझा अनुभव सांगतो. मला जेव्हा 3-4 दिवस कस्टडी आली होती, त्या 4 दिवसात मी हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला होता. इथे नस कापण्याचा मी कस्टडीमध्ये प्रयत्न केला होता, कारण तिथे फक्त आणि फक्त अंधार असतो. अंधार अंधार फक्त फक्त चारही चौकोनी सगळीकडून असं निगेटिव्ह वातावरण असतं, निगेटिव्ह मेंटॅलिटी असते. त्या 5 दिवसामध्ये माणूस कधी काय करून घेईल जीवाचं सांगू शकत नाही, असं आहे. त्यामुळं तुम्ही त्या 4 दिवसात एकदम शांत राहायचं, आणि ज्या आपण देवाची भक्ती करतो, ज्या परमेश्वराची आपण भक्ती करतो, त्या देवाचं फक्त तुम्ही नामस्मरण करायचं. फक्त आणि फक्त नामस्मरण करायचं. नामस्मरण फक्त आणि फक्त नामस्मरण करत राहायचं त्या परमेश्वराचं, जेणेकरून तुमच्या ज्या डोक्यात वाईट वेगळे विचार येतात ते विचार येणार नाहीत त्या वेळेत, बरं का. त्यामुळं तुम्ही जर तुमच्याकडं असं जर काय झालं तर तुम्ही अजिबात खचून जाऊ नका. 4 दिवस राहतील, 4 दिवस तो एक 20-25 दिवस महिन्याचा एक कालावधी असतो, तेवढा 15 दिवसाचा, 1 महिन्याचा, 1.5-2 महिने लय झालं, तेवढ्या वेळात तुम्ही सुखरूपपणे रिटर्न माघारी येऊ शकता आणि येताय. हा, हे गॅरंटेड आहे. त्यामुळं तुम्ही खचून जाऊ नका. बघा बरं का, तिथून जर तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये कारागृहात एंट्री झाली, MCR झाला, जर झाली जिथल्या जिथं स्थानिक कोर्टामध्ये जर जामीन झाला तर अतिउत्तम आहे. नाही तर मग सेशन कोर्टामध्ये जामीन होतो. बारामती समजा, जे कुठं असेल, पुणे असेल, जे तुमच्या भागातले सेशन कोर्ट, तुमच्या भागातले जे सेशन कोर्ट आहेत त्या भागात तुमचा जामीन होतो. आणि त्या जामिनाला प्रक्रिया असते, त्या जामिनास तिथं सेशन कोर्टामध्ये प्रक्रिया असते. तेवढ्या वेळामध्ये ती न्यायालयीन कोठडी मिळते तुम्हाला. 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस, 10 दिवस अशी एक न्यायालयीन कोठडी असते. त्या न्यायालयीन कोठडीत ती पुढची म्हणजे कारागृहातली पुढच्या कारागृहातली ती खूप मोठी ही आहे. ते जे 20-25 दिवस आहे ते ह्याच्यापेक्षा डेंजर असतात पुढचे. हा, याच्यापेक्षा डेंजर असतात. तिथे तर अजिबातच हे करायचं नाही. तिथे एकदम शांत राहायचं. तिथली वागणूक, तिथलं सुरुवातीचे 1-2 दिवस हे खूप वाईट जातात. हा, अक्षरशः मी एक 15 ते 20 दिवस तिथे काढलेत. त्या ठिकाणी रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ डोळ्यात पाणी होतं. सवय नाही ना आपल्याला, आपण कधी असले कुठं काय आपल्याला माहिती आहे का काय ना, आपलं कुठं काय बॅकग्राऊंड आहे, क्रिमिनल आहे कुठं काय. त्यामुळे 15-20 दिवसात मला खूप ताप झाला होता. मी पण रडत होतो. जसं की आमच्या भागात आता हे झालं, या मागच्या 15-20 दिवसामध्ये जे काय घडले, जे काय आमच्यातले ज्याचे ज्यांना कोणावर काही कारवाई झाली, चांगले मित्रमंडळी, ते आमचेच मित्र आहेत सगळे, पण त्यांच्यावर सुद्धा आज हे झालंय. तर खूप वाईट परिस्थिती झाली ह्या सगळ्या याच्यातून. आणि खूप म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही मला की काय होतंय काय नाही त्या ह्याच्यात. म्हणजे रडतात अक्षरशः, आज रोजी रडतात अक्षरशः. मी रडलोय अक्षरशः, 15 दिवस मी रडलोय. त्यामुळं खचून तुम्ही जाऊ नका, आणि तुम्ही तुमच्या मार्गाने व्यवस्थितपणे त्यातून बाहेर कसं येता येईल हे पहा.
तुम्ही तुमच्या ह्याच्यातून तुम्ही बाहेर कसं येताल हे बघा तुम्ही. पण तिथं राहून निगेटिव्ह विचार आणू नका. तुम्ही तिथं वाईट कृत्य होईल असं काही करू नका. कोणाशी वादविवाद करू नका. आणि सुखरूप 1 महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये तुम्ही रिटर्न सुखरूप येण्याची जबाबदारी हे आहे. म्हणजे तेवढ्या वेळात त्यात तुमचे आता कसे काय ते कलम काय असतील, गुन्हे काय असतील, ते त्याच्यावरती तुमचं पुढचं स्वरूप दिशा ठरवते. नॉमिनल गुन्हा असेल की ह्याच्यामध्ये तर ते सुटतं. अजामीनपत्र असेल तर मग थोडंसं वेळ जातो. कोर्ट प्रोसेस असते त्याला सुद्धा. पण त्यासुद्धा गोष्टी पुढं तुम्ही हे करा. आणि पुढं फक्त आपल्याला जे आपण ज्या परमेश्वराचं नाव, जे आपली भक्ती आहे त्या ह्याच्यावरती, त्या देवाचं फक्त तुम्ही एक नामस्मरण करा. आपले जे कोण गुरे असतील, आपले जे कोण वडीलधारे असतील, त्यांचं फक्त नामस्मरण करा. परमेश्वराचं देवाचं नामस्मरण करा. आणि तुमच्या मग डोळ्यात तुमच्या जे काही तुमच्या जे चाललंय इथं, ते तुमचं निगेटिव्ह मेंटॅलिटी ती हे होईल, काय होईल, निघून जाईल. आणि तुम्ही फक्त शांत राहाल. हे माझं तुम्हाला सांगणं आहे. ठीक आहे. पुढचा एक ब्लॉग बनवू आपण उद्या परवा. पण याच्यावरती बघा आता तुमचे काही प्रतिक्रिया येत आहेत का काय कळेल. ठीक आहे. चला.